श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. चला तर मंडळी, आज बनवूया ब्रेड क्रम्स. तर बघा, इथे माझे ब्रेड उरलेले आहे, 3 ब्रेड उरलेले. म्हणजे कालच्या दिवशी वडापाव केलेला, तर 3 ब्रेड उरलेत, म्हणून आता मी ह्याच्या ब्रेड क्रम्स करते. तर आता ब्रेड कधी पण असे उरतात, काय करायचं तर तुम्ही असं ब्रेड क्रम्स करून ठेवू शकता, फ्रीजमध्ये करून ठेवायचं. तर बघा, त्यासाठी इथे मी आता असे हातानेच असे तुकडे करून घेते, छोटे छोटे. आणि हे फ्राय करून घे. फ्राय म्हणजे आपण कढईमध्ये थोडे भाजून घ्यायचे. तर मी आता हे असे करून घेते. चला तर मग करूया झटपट पटापट ब्रेड क्रम्स. तर मी हे सर्व करून घेते. आता मी हे सर्व तुकडे करून घेतले. आता आपण पटापट करून घेऊया, भाजून घेऊया. म्हणजे कढई ठेवले आणि गॅस चालू करून घेतलेला आहे. आता आपण हे ब्रेडचे तुकडे घालून घेऊया मस्तपैकी. ब्रेड क्रम्स आपल्याला तर लागतंच काय करायला, पॅटीस किंवा काही करायचं असेल तर ब्रेड क्रम्स अशा उरलेल्या पावांचा करून ठेवायचा. तुमच्याकडे ते स्लाईड ब्रेड असेल तरी त्याचा पण करू शकतात, त्याचे पण असे तुकडे करून भाजून घ्यायचं. तर आपण आता हा भाजूया, मीडियम टू लोवरती असा भाजून घ्यायचा पाव. म्हणजे आपल्याला एकदम हे नाही करायचा, म्हणजे लाल करपून वगैरे नाही घ्यायचा, असं म्हणजे कुरकुरीत होण्यासारखा असा आपल्याला भाजून घ्यायचा आहे. तर बघा, आपला पाव म्हणजे भाजून होतं आहे चांगला. आता तो भाजला ना, भाजून झाला का त्याला कढईमध्ये असंच ठेवून द्यायचा थोडा वेळ, का तो चांगला कुरकुरीत होता. असा चांगला असा पसरून ठेवायचा, असा त्याला असा सगळीकडे असा पसरून असा ठेवायचा, पसरून ठेवायचा का तो चांगला कुरकुरीत होतो. आता आपण गॅस घालून घेऊ. झालेला आहे आपला, म्हणजे झालं आहे बघा. जरा अजून तो आता ठेवून दिला ना असा का तो चांगला कुरकुरीत होईल. आपण आता गॅस घालून घेऊ आणि असा पसरून ठेवू, असं पसरून ठेवू का तो चांगला कुरकुरीत होईल. आणि मग आपण याला मिक्सरमधून काढून घेऊ. चला तर बघा, आता आपलं झालेलं आहे मस्तपैकी बघा, कुरकुरीत असा. हे बघा, मस्त असं कुरकुरीत झालेलं आहे. हे बघा, याच्यात ठेवलं. मग आता आपण मिक्सरला हे फिरून घेऊया आणि मस्तपैकी तयार होईल ब्रेड क्रम्स. मी आता हे काढून घेते आणि मिक्सरला फिरून घेते. तर मी काढते मस्त. तुम्ही आवाज पण ऐकत असतील ना, असा झाला आहे कुरकुरीत. तर आता हे सगळं मी मिक्सरमध्ये काढून मिक्सरला फिरून ब्रेड क्रम्स करून घेते. चला तर मग झटपट पटापट ब्रेड क्रम्स तयार. आता मी हे सर्व मिक्सरला फिरून घेते. मस्त चुरचुरीत ब्रेड क्रम्स तयार होईल. मस्त आपल्या घरच्या घरी पटकन पाव उरले का ब्रेड क्रम्स करून ठेवायचा, फ्रीजमध्ये ठेवून द्यायचा. तर आता मी हा मिक्सरला फिरून घेते. तर बघा, मिक्सरला फिरून झालेला आहे बघा, किती मस्त झालेला आहे ब्रेड क्रम्स आपला. झटपट पटापट ब्रेड क्रम्स मस्तपैकी एका डब्यात भरून ठेवायचा बघा. एकदम जाड पण नाही, बारीक पण नाही, असं मस्त असं झालं आहे बघा. किती छान झालं आहे ब्रेड क्रम्स. तर तुम्ही नक्की ट्राय करा. मस्त ब्रेडपासून करा ब्रेड क्रम्स घरच्या घरी. तर नक्की ट्राय करा. मस्त ब्रेड क्रम्स तयार. मस्त असा ब्रेड क्रम्स झालेला आहे बघा, किती छान. आता एका डब्यात भरून ठेवायचा आणि कधी पाहिजे तेव्हा काढायचा. मस्त पॅटीस काय पण ब्रेड रोल करायचं असेल तर मस्त त्या ब्रेड रोल म्हणजे याच्या ब्रेड क्रम्समध्ये फिरवावाच लागतो. तर मस्त घरच्या घरी ब्रेड क्रम्स करा. उरलेल्या पावांपासून तुम्ही नक्की ट्राय करा. अशा प्रकारे तयार आहे ब्रेड क्रम्स. झटपट पटापट घरच्या घरी तयार करा ब्रेड क्रम्स. बघा, मस्त चुरचुरीत पण झालेला आहे आणि मस्त छान टिकतो तो, चांगला महिनाभर चांगला टिकतो. फ्रीजमध्ये तुम्ही असा कुरकुरीत करून ठेवला ना डब्यात, फ्रीजमध्ये ठेवायचा, मस्त राहतो. मस्त विकतचा आणायला पण नको, तो महाग पण किती मिळतो ब्रेड क्रम्स. तर मस्त तुम्ही असं घरच्या घरी करू शकता. तर तुम्ही नक्की ट्राय करा. अशा प्रकारे तयार आहे ब्रेड क्रम्स. राहिलेल्या पावांपासून तयार केलं आहे
झटपट पटापट ब्रेड क्रम्स. मस्त कुरकुरीत छान झालेला आहे बघा. मस्त चांगला महिनाभर छान टिकतो तो चांगला. फ्रीजमध्ये करून ठेवायचा. कधी पाव उरले का असे तुम्ही करून ठेवा मस्तपैकी. आणि मस्त रेसिपी करण्यासाठी तर लागतंच आपल्याला काय काय ब्रेड रोल वगैरे, पॅटीस वगैरे. तर छान छान रेसिपी करायसाठी ब्रेड क्रम्स घरच्या घरी तर तुम्ही नक्की ट्राय करा. तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर अशाच गोड तिखट नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. याने मी अपलोड केलेल्या रेसिपीज सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतील. चला तर मग आज इथेच थांबू आणि नवीन रेसिपीज घेऊन पुन्हा भेटू. धन्यवाद.